ठाकरे, माननीय उद्धव साहेब ठाकरे वाचवा आम्हाला. मुख्यमंत्री साहेब आमचं आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. मुख्यमंत्री साहेब, कुठं पेडणार हे पाप? सत्तेचा दुरुपयोग करून आमचं आयुष्य उद्ध्वस्त नका करू. मुख्यमंत्री साहेब, एखादा राज्याचा मुख्यमंत्री जर स्वतःच्या पदाचा गैरवापर करून अशा लहान लहान लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर खरंच त्याला राज्याचा मुख्यमंत्री म्हणायचं का? मित्रांनो, ज्या प्रकारे या लहान लहान लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं, ज्या प्रकारे या मुलावर अन्याय अत्याचार करण्यात आला, या मुलांनी जे भोगलं मित्रांनो, ते या स्वतंत्र भारतामध्ये इंग्रजांची हुकुमशाही या मुलांनी भोगलेली आहे. म्हणून आज हे मुलं आवाज उठायला लागले. मुख्यमंत्री साहेब, काय दडलंय माझ्या प्रकरणात? माझं प्रकरण काय या महाराष्ट्राच्या देशाच्या पुढे येऊ दिले जात नाही. गिरीश महाजन असेल, रेशमी शुक्ला असेल, मुख्यमंत्री साहेब असेल, माझ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊ दे ना. कोणी केलंय मुख्यमंत्री साहेब एक कांड? आणि एक कांड काय आहे? त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, सर्वात पहिला राजीनामा मुख्यमंत्री साहेब तुमचा आणि गिरीश महाजनचा होतोय. रेशमी शुक्ला या आता त्या पदावरून आज सेवानिवृत्त झाल्याच आहे, पण त्यांना जेलमध्ये बसावं लागणार आहे. या प्रकरणात तुम्ही आतापर्यंत 16 अधिकारी वापरले, त्यामध्ये कित्येक IPS अधिकारी, पण या सर्व अधिकाऱ्यांची परिस्थिती जी तामिळनाडूमध्ये झाली, त्या पोलीस अधिकाऱ्यांची जी भरतीवारीच्या प्रकरणात झाली, ती परिस्थिती होणार आहे. हे प्रकरण महाराष्ट्रात जे सचिन वाजेचं प्रकरण घडलं मित्रांनो, त्यापेक्षा खूप मोठं प्रकरण आहे. हे प्रकरण तामिळनाडूच्या प्रकरणापेक्षा खूप मोठं आहे. हे प्रकरण भरतीवारीच्या एन्काउंटरपेक्षा खूप मोठं प्रकरण मित्रांनो. आज सत्तेचा दुरुपयोग करून या लहान लहान लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त केले गेले, आणि आयुष्य उद्ध्वस्त करणारे कोण? तर सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत. आज जाणून बुजून हे प्रकरण महाराष्ट्राच्या पुढे येऊ दिले जात नाही. रेशमी शुक्ला यांची पद दाबण्यासाठीच त्या ठिकाणी नियुक्ती का करण्यात आली होती? मी वारंवार सांगितलं, रेशमी शुक्ला यांनी माझे 10 रक्ताचे पत्र खाले. पण सदानंद दाते साहेब, तुम्हाला एक कळकळीची विनंती, तुम्ही NIA चे प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे, तुम्ही या देशाची देश सेवा केलेली आहे, म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, किमान माझा नाही तर या लेकरांचा आवाज ऐकाव. आज या स्वतंत्र भारतामध्ये या लहान लहान लेकरावर एखादा मुख्यमंत्री कशा प्रकारे अन्याय करतो हे महाराष्ट्राच्या पुढे ठेवा. आणि वेळ आली ना, तुम्ही देश सेवा केली, त्या पदाचा आहे ना त्याग करा, त्याग. पण माझे रक्ताचे पत्र खाऊ नका, कारण मी वारंवार तुम्हाला असे रक्ताचे पत्र टाकणारे. जे पाप रेशमी शुक्ला यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी केलंय, त्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका. माझं प्रकरण या महाराष्ट्राच्या देशाच्या पुढे ठेवा. माझ्या मुलाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर नाशिक SP जे बदलून आलेले नाशिक परिक्षेत्र IG, तुम्हाला सुद्धा मी रक्तानी पत्र टाकलेले, तुम्हाला परत मी रक्तानी पत्र टाकतोय. आज ही वर्दी तुम्ही अंगावर परिधान केली ना, ही कोणाची गुलामगिरी करण्यासाठी केलेली नाही. आज रेशमी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या नादी लागून ही पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्यांची रखेल बनवली होती. तिला स्वातंत्र्य द्या, त्या पोलीस यंत्रणेला मोकळा श्वास घेऊ द्या, सदानंद दाते साहेब. पण माझं प्रकरण या महाराष्ट्राच्या पुढे ठेवा. आणि विरोधी बाकावर बसलेल्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, माझ्या लेकरांचा आवाज ऐका मित्रांनो. माझ्या लेकरावर झालेला अन्याय काय आहे याचे सगळे पुरावे मी देतो. गिरीश महाजन असेल, रेशमी शुक्ला असेल आणि मुख्यमंत्री असेल, यांनी केलेल्या कांडाचे सगळे पुरावे मी देतो. पण माझं प्रकरण समोर येण्याकरता विरोधी बाकावर बसलेले राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे काही नेते असतील, तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, या मुलांचा आवाज ऐका आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं कांड समोर येण्याकरता प्लीज मला मदत करा. राजसाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे, तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आज माझ्या लहान लेकरांनी तुम्हाला हाक मारली, त्या हाकेला जागे व्हा, जनतेच्या पाठीमागे उभे राहा. सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करून आज निष्पाप लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करताय, त्या प्रकरणाकडे लक्ष द्या. नक्कीच जनतेची हाक ऐका. जनता तुमच्या पाठीमागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या मुलांना न्याय देण्यासाठी पुढे या. जय जवान, जय किसान.